दोन्ही जे पक्ष आहेत भाजप आणि काँग्रेस हे चातुर्वर्ण्यवादी आहेत. म्हणजे ओबीसी एसटी एसटी या 85% वर्गाच्या गुलामगिरीचं समर्थन करणाऱ्या दोन्ही पार्ट्या आहेत. परंतु ईश्वर ही कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली, देव ही कल्पना नाकारली आणि स्वर्ग सुद्धा नाकारला. तेव्हा देव आणि माणूस यामध्ये फरक करता येणार नाही. देव श्रेष्ठ आहे आणि माणूस हलका आहे अशी सुद्धा तुलना संविधानकार करत नाहीत. भारतीय संविधान आकाशातल्या देवाला आणि स्वर्गाला मानत नाही. सर्वांना नमस्कार. आज आपण संसदेमध्ये घडलेल्या घटनेवर बोलायला तयार आहोत. आपल्याला कल्पना आहे की देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये एक भाषण केलं. जे भाषण काँग्रेस विरुद्ध भाजप या संसदीय लढाईतलं एक भाषण आहे. परंतु हे भाषण करत असताना सन्माननीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचं आहे. सामान्य नागरिकांसाठी यासाठी महत्त्वाचं आहे की दिल्लीत गेलेले जे खासदार आणि भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाचे गृहमंत्री अमित शहा यांचं अज्ञान जे आहे ते अज्ञान खूप दूरवर महाराष्ट्रात मुंबई JNPT उरण परिसरात बसलेल्या सामान्य माणसाला सुद्धा समजतं, जे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना समजत नाही. यामध्ये त्यांच्या विरोधात बोलण्याचा विषय नाही किंवा त्यांचं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न नाही, तर समस्त देशातली सामान्य जनता काय समजते भारतीय संविधानाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल हे सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि म्हणून हे प्रकरण घडल्यानंतर गेली 5-6 दिवस शांतपणे या प्रकरणाकडे पाहतोय. देशभरात सन्माननीय अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात खूप मोठी आंदोलनं सुरू आहेत. परंतु ही आंदोलनं विरोधासाठी विरोध न राहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं तत्त्वज्ञान जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं आहे, देशाच्या खऱ्या मजबूत राष्ट्र निर्माणाचं तत्त्वज्ञान आहे, ते सामान्य माणसाला कुणीतरी सांगायला हवं आणि कुणी सांगत नव्हतं. म्हणून हा सांगण्याचा छोटासा प्रयत्न मी करत आहे. अर्थात अनेकांनी या विषयावर बोलणं केलेलं आहे. त्याच्यामुळे या विषयावर खूप चर्चा चालू आहे. परंतु ज्या पद्धतीने आंदोलनं सुरू आहेत त्या आंदोलनामध्ये केवळ सन्माननीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोध करण्याची गोष्ट बाजूला ठेवून त्यांना जी गोष्ट कळलेली नाही हे सांगण्याचा प्रयत्नसुद्धा झाला पाहिजे. आणि म्हणूनच ते वक्तव्य मी आपल्याला सांगू इच्छितो. या वक्तव्याबद्दल अनेक यूट्यूबला याच्या मुलाखती आणि बातम्या आलेल्या आहेत. याच पद्धतीने दैनिक लोकसत्तामध्ये याची चर्चा आलेली आहे आणि त्यातली छापील जे वाक्य आहेत ती वाक्य मी आपल्याला ऐकवतो. अर्थात याचा व्हिडिओ सगळीकडे आहे, तरीसुद्धा हे छापील वक्तव्य आहेत ते असं आहे की अलीकडे आंबेडकर 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 असा नारा देण्याची फॅशन झाली आहे. तुम्ही एवढे देवाचे नाव वारंवार घेतले असते तर तुम्हाला 7 जन्मांसाठी स्वर्ग मिळाला असता, असं हे अमित शहा म्हणतात. आता हे जे शब्द आहेत म्हणजे साधारणपणे मोजून 4 ते 5 ते 6 शब्द आहेत. पण या शब्दामध्ये एकूणच भारतीय जनता पार्टीचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान समोर आलेलं आहे. ते तत्त्वज्ञान स्वर्ग आणि देवांचं तत्त्वज्ञान आहे. आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान आहे ते पुढे आलेलं नाही. खरं म्हणजे यानंतर तात्काळ काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान स्पष्ट केलं असतं तर देशामध्ये एक चांगली चर्चा झाली असती. आणि भारताच्या लोकसभेचं सभागृह हे खरं म्हणजे भारतीय संविधानाचा अर्थ काय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं तत्त्वज्ञान काय याच्यावर सखोल चर्चा होऊन देशाला एक मार्ग मिळाला असता. परंतु याच्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. आणि म्हणूनच
मागच्या काळात संविधान वाचवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे आणि राहुल गांधींनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आदर व्यक्त करून एक एक जे विरोधाभास भाजपच्या विरोधात मांडला लोकसभेमध्ये, त्यामध्ये संविधान हे मनुस्मृतीच्या विरोधात उभं राहिलेलं एक तत्त्वज्ञान आहे आणि मनुस्मृती विरुद्ध संविधान अशा प्रकारची चर्चा देशामध्ये घडवून आणली आणि ही चर्चा राष्ट्रीय पातळीवर गाजते. मग त्यामध्ये या देशातल्या ओबीसी SC ST या विद्यार्थ्यांना शिक्षण आरक्षण नाकारणं आणि त्यामध्ये एकलव्याचं उदाहरण देणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी आंबेडकरी चळवळ आहे त्या तत्त्वज्ञानाच्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच सुरुवातीला मी सांगतो की देशामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशा प्रकारचं एक वैचारिक युद्ध आता सुरू आहे आणि या वैचारिक युद्धामध्ये काँग्रेसनी केलेली आतापर्यंतची जी कामं आहेत त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना कसं त्यांनी छळलेलं आहे हे सांगण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय आणि भाजप हा मनुवादी कसा आहे हे सत्य सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींकडून होतोय. मग आता प्रश्न असा आहे की काँग्रेसचं म्हणून तत्त्वज्ञान हे आता उपयोगाचं राहिलं की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि काँग्रेसचं तत्त्वज्ञान म्हणजेच महात्मा गांधींचं किंवा गांधीवादी तत्त्वज्ञान असा विषय आहे. आणि आज राहुल गांधींनी जो विषय घेतलेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा, आंबेडकरी चळवळीचा आणि भारतीय संविधानाचा विषय आहे. आणि या सगळ्या प्रकारामध्ये काँग्रेसला बाबासाहेबांचा आधार घ्यावासा वाटतोय, परंतु हे बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान एवढं सोपं आहे का की चटकन ते काँग्रेसला अंगीकृत करता येईल किंवा आचरणात आणता येईल. आणि म्हणूनच जी लढाई काँग्रेसला पर्याय भाजपचा आणि भाजपला पर्याय काँग्रेसचा अशी सुरू आहे, त्या सगळ्या लढाईमध्ये काँग्रेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आदर वाटणं, राहुल गांधींनी आपल्याला माहीत आहे की भारत यात्रा पायी भारत यात्रा करणं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी राहुल गांधींना कळून चुकल्यात की संविधानवादी तत्त्वज्ञान जर असेल तरच या देशामध्ये लोकशाही टिकून राहील. आणि म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचा अतिशय चांगला उपयोग या लढाईमध्ये केलेला आहे. परंतु या सगळ्या लढाईमध्ये काँग्रेसकडे असे समतावादी कार्यकर्ते आहेत का की दोन्ही जे पक्ष आहेत भाजप आणि काँग्रेस हे चातुर्वर्ण्यवादी आहेत, म्हणजेच ओबीसी SC ST या 85% वर्गाच्या गुलामगिरीचं समर्थन करणाऱ्या दोन्ही पार्ट्या आहेत असा प्रश्न आता पडलेला आहे. आणि म्हणूनच या सगळ्या लढाईमध्ये काँग्रेसने किती वाईट केलं आणि भाजप किती चांगला करतोय हे जे भांडण आहे लोकसभेतलं, ते भांडण फार कल्पकतेने सुरू होतं. त्यामध्ये खरं म्हणजे बाकीचा विषय काहीच नव्हता. म्हणजे संविधानाची ढाल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ढाल घेऊन राहुल गांधी निघालेले आहेत, परंतु काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तेवढी बौद्धिक तयारी झालेली दिसत नाही. आणि मनुवादी म्हणून भाजपाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान किती पाहिजे हा चर्चेचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच शहांच्या तोंडून जे वाक्य आलेलं आहे की आंबेडकर आंबेडकर नाव घेण्याची जी फॅशन सुरू आहे, आणि जर तुम्ही देवाचे नाव घेतले असते तर 7 जन्मासाठीचा स्वर्ग तुम्हाला भेटला असता. म्हणजेच स्वर्गाचं आकर्षण आजही भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाला आहे. आणि स्वर्ग, देव, आत्मा, चमत्कार या ज्या गोष्टी आहेत या मनुस्मृती समर्थकच गोष्टी आहेत. आणि या पूर्ण मनुस्मृतीला, चातुर्वर्ण्याला, मनुस्मृतीच्या धर्माला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नुसतं नाकारलं नाही, म्हणजे त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यवीर सावरकर वगैरे अनेक सुधारणावादी लोकांनी केल्या, परंतु या सुधारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हत्या. आणि म्हणूनच स्वर्ग नाकारणारा धम्म म्हणजे भगवान बुद्धाला त्यांनी स्वीकारलं आणि धर्मांतर केलं आणि हिंदू धर्माला अंतिम पर्याय दिला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणी असं म्हणत असेल की हिंदू धर्मावर प्रेम करून त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा त्याचा विचार होता, किंवा भगवान बुद्धांना काही लोक अवतार वगैरे दशावतारामध्ये त्याची गणना करतात हिंदू धर्मीय लोक, परंतु भगवान बुद्धांनी जर देवच नाकारला असेल किंवा स्वर्गच नाकारला असेल, आत्माच नाकारला असेल, तर त्यांना अवतारात कसं मोजायचं असा मोठा विषय आहे. आणि म्हणूनच आपल्याला माहीत आहे की भगवान महावीर, चार्वाक आणि बुद्ध
यांनी हा जे स्वर्गीय तत्त्वज्ञान आहे, मोक्षमुक्तीचं तत्त्वज्ञान आहे, ते पूर्णपणे नाकारलेलं आहे. आणि जमिनीवरचा माणसाचं जे जीवन आहे, म्हणजे जमीन, पाणी, अग्नी, वायू हे जे मूलभूत घटक आहेत या पृथ्वीचे आणि त्यावरचं माणसाचं जीवन या वास्तवाला स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाने स्वर्ग आणि देव यांना नाकारलेलं आहे. आणि ही गोष्ट माननीय गृहमंत्री अमित शहा यांना कोणीही समजावून सांगितलेली नाही किंवा समजावून सांगितलेली असली तरी भारताची जी पुरोहितशाही आहे किंवा ब्राह्मणशाही आहे त्यांनी या देशातल्या 85% ओबीसी एस-सी एस-टी या लोकांना गुलाम ठेवण्यासाठी स्वर्ग उभा केला. आणि मग स्वर्गातल्या पितरांसाठी तुम्ही दान करा किंवा ब्राह्मण पुरोहितांना दान करा, त्यांना जेवायला घाला. त्यांना जर जेवायला घातलं, त्यांचं भरणपोषण केलं तर ते देवाला मिळेल. देवाच्या जवळचे ते लोक आहेत. परंतु देवाचं अस्तित्व जिथे सिद्ध करता येत नाही किंवा स्वर्गाचं अस्तित्व सिद्ध करता येत नाही, अशा वेळी ही फार मोठी फसवणूक आहे, देशाची फसवणूक आहे. ही गोष्ट भारतीय लोकांना सांगण्यासाठी संसदेमध्ये एकही खासदार आज आपल्याकडे नाही. राहुल गांधींनी सुद्धा हे जे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मध्ये आणलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ सुधारणावादी नव्हते, तर वाईट आहे ते समूळ नष्ट करावं आणि चांगलं इथं आणावं अशा मताचे होते. आणि म्हणूनच त्यांनी हिंदू धर्मामध्ये सुधारणा करता येतील का याचा प्रयोग संविधानपूर्व काळामध्ये केला आणि त्याचे साक्षीदार रायगड जिल्ह्यातले आगरी कोळी लोक आहेत. इथल्या लोकांना कुळ कायद्याने जमिनी भेटल्या पाहिजेत. हजारो वर्ष ते जमिनी कसतात, भात पेरणी करतात, लावणी करतात, कापणी करतात, मळणी करतात. परंतु शेताचे मालक हे कधीही शेतात न जाणारे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्च जातीचे लोक कसे, हा प्रश्न, हा तर्क बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणाला विचारला. आणि या तर्कामुळेच लोकांना कळायला लागलं की खरं आहे की जमिनी जर आम्ही कसतो, आम्ही जमिनीचं संपूर्ण संगोपन करतो आणि या समुद्रकिनारी 2500 वर्ष भगवान बुद्ध सम्राट अशोक याच्या काळापासून राहतो, तर कोकणातली ही समुद्रकिनारीची सगळी गावं, इथला समुद्र हा आमचा आहे. परंतु धर्माच्या आधारे खोटं नाटं तत्त्वज्ञान सांगून तुमचा देव आकाशात आहे, तुम्हाला या जन्मात जे जीवन आलेलं आहे, दुःख आलेलं आहे, गुलामी आलेली आहे, त्या मागच्या जन्माचं पाप आहे, जो जन्म कोणी मागचा पाहिला नाही. आणि पुढल्या जन्मात जर तुम्हाला चांगलं जीवन यायचं असेल तर या जन्मात ब्राह्मणांची सेवा करा, क्षत्रियांची सेवा करा. अशा प्रकारचा धर्म इथं सांगणारे जे लोक आहेत, त्या धर्माचं प्रतीक हा देव आहे. आणि या देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला 7 जन्मांचा स्वर्ग भेटला असता, असं अमित शहा सांगतात. परंतु आमच्या गृहमंत्री अमित शहा, माझी विनंती आहे, भारतामध्ये अनेक संशोधक, अवकाशयानं निर्माण करणारे लोक आहेत, चंद्रयानं सोडणारे, मंगळयानं सोडणारे लोक आहेत, नासासारखी जागतिक विज्ञानवादी संस्था आहे. या कुठल्याही संस्थेने स्वर्गाचं अस्तित्व जर सिद्ध केलं असेल तर त्यांनी ते संसदेत सिद्ध करावं. जर स्वर्ग अस्तित्वात नाही तर त्या स्वर्गाचा मोह देशातल्या जनतेला सांगणारे तुम्ही हे पुन्हा एकदा हजारो वर्षाची जी मनुस्मृतीची गुलामगिरी आहे, त्या मनुस्मृतीच्या गुलामगिरीत या देशाला ठेवू इच्छिता. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानावर संसदेचं विशिष्ट मोठं असं अधिवेशन घेऊन चर्चा घडवावी अशी माझी विनंती सगळ्या खासदारांना दिल्लीतल्या माझ्या आहे. तसंच याच पद्धतीनं विधानसभा आणि विधान परिषदेतल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे की ज्या फसवणुकीवर भारताचं शोषण आजपर्यंत ओबीसी एस-सी एस-टीचं झालं, त्या शोषणाने अवघे ओबीसी एस-सी एस-टी आणि स्त्रिया पिचले गेले आणि त्या पिचलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्याच्यामुळे काही मीडियावाले असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर हे ईश्वर आहेत, कोणासाठी? मागासवर्गीयांसाठी. परंतु ईश्वर ही कल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली, देव ही कल्पना नाकारली आणि स्वर्गसुद्धा नाकारला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना देवाची उपाधी देता येत नाही. याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की मी कोणाचीही विभूती पूजा करत नाही. म्हणजे आत्ता वर्तमानात एखादा नेता खूप महान झाला, जसं मोदी लाट हा शब्दप्रयोग आपल्याकडे होतो, तर मोदी लाट किंवा एखाद्या माणसाच्या विचारांचा प्रभाव एवढा मोठा आहे की त्याला आम्ही देवासारखा सन्मान द्यावा, ही पद्धत लोकशाहीमध्ये लोकांवर गुलामगिरी लागते. आणि म्हणून विभूती पूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तमान जीवनात नाकारलेली आहे. आणि देवाचा विशेष नाही.
आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाला आपलं गुरु मानलं, त्यांनी सुद्धा देव ही कल्पना नाकारली, स्वर्ग ही कल्पना नाकारली. आता ठीक आहे, काही लोकांनी घुसखोरी केली असेल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या 2,500 वर्षाच्या तत्वज्ञानाचा विचार नव्याने मांडताना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा अत्यंत विज्ञानवादी ग्रंथ इथे लिहिला आणि सांगितलं की अशा प्रकारचा स्वर्ग आकाशात नसतो आणि स्वर्गामध्ये असलेले देव देवता यांच्या नावाने पृथ्वीवर कष्टकऱ्यांच्या हातातून कुणी दान मागत असेल आणि ते दान आम्ही देवाला पोचवतो असं कुणी सांगत असेल, किंवा मेलेल्या पितरांना जे काही स्वर्गात हवं ते आम्हाला द्या, आम्ही ते पोचवू असं कोणी सांगत असेल, तर हे सगळं तत्त्वज्ञान आहे, हे खोटं आहे. हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. त्याची चर्चा संविधानात झालेली नाही. आणि सगळ्यात मोठं दुःख आहे की ज्या पद्धतीनं आता भारतीय जनता पार्टी निवडणुका जिंकते, त्यामध्ये तत्त्वज्ञानाचा भाग कमी आहे आणि रानटीपणाचा भाग जास्त आहे. आणि म्हणूनच की सगळा इतिहास जेव्हा काढला जातो अमित शहांचा, तो अमित शहांचा विचार आहे, हा विचार त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर लोक आता बोलायला लागलेले आहेत. आणि म्हणूनच की देशाच्या संसदेमध्ये खासदार म्हणून जाणं हे गुंडगिरी करून दडपशाही करून जाणं एक वेळ सोपं असेल, शक्य असेल, परंतु देशाच्या संसदेतल्या लोकांचं वक्तव्य मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट जेव्हा प्रक्षेपित होतं, त्यावेळी त्या सगळ्याची चर्चा होते. आणि हा प्रयोग आपण मागच्या वेळी पाहिला की भारताच्या सुप्रीम कोर्टाचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेव्हा असं म्हणतात की अयोध्येच्या प्रश्नावर निकाल देत असताना त्याचे आदेश मला देवाने दिले, त्यावेळी ही गोष्ट चर्चेला आली. कारण भारतीय संविधान हा आपल्या सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाच्या किंवा जिल्हा न्यायालय किंवा तालुका न्यायालयाच्या सगळ्या निकालांचा अर्थ लावणारा मूळ ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये ग्रंथाची सुरुवात करत असताना, म्हणजे भारतीय संविधानाची सुरुवात करत असताना, संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेच्या त्या काळच्या सभागृहात चर्चा घडून आणली. आणि हे संविधान देशाला अर्पण करत असताना देवाचं नाव घ्यावं. देवाचं नाव या अर्थाने फक्त हिंदूंच्या देवाचं नाही, तर मुस्लिमांचे अल्लाह असतील, ख्रिश्चनांचे येशू ख्रिस्त असतील किंवा जैनांचे महावीर असतील, या कुठल्याही गुरुचं किंवा देवाचं नाव संविधानाच्या सुरुवातीला न देता वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हणण्यामागं इथला पृथ्वीवरचा माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे, त्याची तुलना देवाशी करता येणार नाही, किंवा देव आणि माणूस यामध्ये फरक करता येणार नाही, देव श्रेष्ठ आहे आणि माणूस हलका आहे अशी सुद्धा तुलना संविधानकार करत नाहीत. भारतीय संविधान आकाशातल्या देवाला आणि स्वर्गाला मानत नाही, त्या तत्त्वज्ञानाला मानत नाही. ही गोष्ट या देशामध्ये बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितली. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काँग्रेसला आणि भाजपाला सुद्धा परवडणारे नाहीत, पचणारे नाहीत. आणि म्हणूनच हे जे वाक्य आहे, हे वाक्य देशातल्या सगळ्या खासदारांचं अज्ञान आहे ते समोर आणणार आहे. आणि म्हणून राहुल गांधींना माझी विनंती आहे की तुम्ही जर बाबासाहेब आंबेडकरांना आणि संविधानाला घेऊन चाललेला आहात, तर हा जो चातुर्वर्ण्य आहे, आकाशातला स्वर्ग आहे, नरक आहे आणि चमत्कार आहे, या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी नाकारल्या असतील आणि चातुर्वर्ण्यामध्ये सुधारणा घडवून आणता येतील का? म्हणजे आपल्याला मागासवर्गीय शेतकऱ्याच्या किंवा मजुराच्या घरी जाऊन जेवलं किंवा त्यांना मंदिरात प्रवेश दिला तर हा देश सुधारेल, धर्म सुधारेल, अशावर ज्यांचा विश्वास आहे, असे महात्मा गांधी असतील किंवा सावरकर असतील, या दोघांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्णपणे नाकारलं. आणि म्हणून आम्हाला भीक नको, तर आम्हाला समानता पाहिजे. तुम्ही माणूस आहात, म्हणजे तुम्हाला सुद्धा आम्ही कमी लेखत नाही. तुम्ही मागच्या जन्मात खूप पापं केलेली आहेत म्हणून त्याचं फळ भोगा, किंवा तुम्हाला आम्ही शिक्षा करू, अशा प्रकारचं द्वेषाचं राजकारण किंवा तत्त्वज्ञान न सांगता तुम्ही जशी माणसं आहात तसंच आम्हाला सुद्धा माणूस म्हणून समानतेचे अधिकार द्या, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानात सांगतात. आणि समतेच्या तत्त्वज्ञानानं ज्यांना तुम्ही अधिकार नाकारलेले आहेत त्यांना प्रतिनिधित्व द्या, म्हणून आरक्षण आणलं. आरक्षण ही भीक नाही. परंतु आज देशात अशी परिस्थिती आहे की भाजपासारखे हिंदुत्ववादी पक्ष असतील, आणि काही त्याचे विरोधक काँग्रेसवाले असतील, या दोघांनाही ही जी मूळ सुधारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले, या संविधानाला पूरक असलेला धर्म जो हा चातुर्वर्ण्य सांगणारा हिंदू धर्म नाहीच आहे,
आणि म्हणून याला पर्याय समतावादी तत्वज्ञान सांगणारा भगवान बुद्धांचा धम्म आहे. म्हणून त्यांनी जर तो स्वीकारला असेल तर अमित शहांच्या मनात असलेले बाबासाहेब, त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांच्या नावाने तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्हाला काहीच मिळणार नाही, पण देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल. हा स्वर्ग देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात कोणी पाहिला नाही आणि पुढे दिसणार नाही. विज्ञानासमोर हा स्वर्ग टिकूच शकत नाही, देवसुद्धा टिकू शकत नाही. मग त्या न दिसणाऱ्या देवाचं, न दिसणाऱ्या स्वर्गाचं आकर्षण भारतीय लोकांना सांगणं म्हणजेच आम्ही EVMद्वारे जिंकून आलोय, ती EVM सत्य आहे असं सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणून या देशातला नागरिक जर तर्क करणारा असेल तर तो प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करेल, निवडणूक आयोगाची करेल किंवा सुप्रीम कोर्टाचे आपले जे न्यायमूर्ती त्यांनी जे सांगितलं की देवानेच मला आदेश दिले राम मंदिराचा निकाल द्यायला, तर ह्या सगळ्यांची चिकित्सा सामान्य माणूस करतो. परंतु त्याच्याकडे लुटमार केलेला पैसा नाही आणि तो पैसा नसल्यामुळे तो मीडियाला तो पैसा देऊ शकत नाही. म्हणून असत्याला सत्य समजण्याचं जे भारताचं तत्वज्ञान आहे, त्यांनी या देशात गुलामगिरी आणली आणि त्या गुलामगिरीचं प्रतीक इथला देव आहे आणि इथला स्वर्ग आहे. आणि म्हणून त्याचं समर्थन करून भाजपा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पातळीवर वैचारिकदृष्ट्या पराभूत झालेली आहे. आणि राहुल गांधींना सुद्धा महात्मा गांधींचं चातुर्वर्ण्य समर्थन करणारं जे तत्वज्ञान आहे काँग्रेसचं, ते तत्वज्ञान बाबासाहेबांसमोर टिकत नाही. आणि म्हणून राहुल गांधींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान हातात घेऊन त्यांनी देशभर जो प्रचार सुरू केलेला आहे त्याचा सुद्धा विचार करावा लागेल. आणि या सगळ्या प्रकारामध्ये जे आंबेडकरवादी आहेत किंवा भगवान बुद्धाला, महावीरांना आणि चार्वाकांना मानणारे लोक आहेत, त्यांना पुन्हा एकदा समोर येऊन भाषणं करावी लागतील, लोकांना समजावं लागेल. ज्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने हे सिद्ध केलेलं आहे की EVMद्वारे आम्ही इथल्या नेत्यांचं, इथल्या विचारवंतांचं, इथल्या साहित्यिकांचं, इथल्या कलाकारांचं जे चॅलेंज आहे ते चॅलेंज आम्ही मशीनद्वारे नाकारू शकतो. हा जो अति आत्मविश्वास आलेला आहे, तो अति आत्मविश्वास फार धोकादायक आहे. आणि हा अति आत्मविश्वास जर असाच चालत राहिला तर देशामध्ये निश्चितपणे लोक रस्त्यावर उतरतील. आणि म्हणूनच ज्या पद्धतीनं इथल्या ब्राह्मणवादाला, इथल्या पुरोहितशाहीला, ज्यांनी लोकांना आकाशातला स्वर्ग आणि देव नाकारून ज्यांचं प्रचंड शोषण केलं, यज्ञामध्ये हजारो कोटींचं तूप किंवा अन्य मौल्यवान वस्तू किंवा पशु आणि पक्षी यांचे बळी दिले त्या पुरोहित वर्गाने, ब्राह्मणाने, आणि सांगितलं की हे जे सगळे आपण अग्नीला दिलेले बळी आहेत त्याचं पुण्य, म्हणजे त्याचं जे दान आहे ते देवाला मिळेल आणि तुम्हाला पुण्य मिळेल असं सांगितलं. आणि लोकांची फसवणूक केली, देशाच्या साधन संपत्तीचा विध्वंस केला. आपल्याला माहीत आहे की अलीकडेच शनी मंदिरामध्ये हजारो लिटर गोडतेल किंवा खायचं जे खाद्यतेल आहे ते दगडावर टाकलं जातं आणि दुसरीकडे गरिबांना जेवायला किंवा भाकरीला तेल नाही किंवा ते त्यांच्या याला दूध आहे, ते दूधसुद्धा असंच दगडाच्या मूर्तींवर टाकलं जातं आणि अनेक आदिवासींची मुलं कुपोषित होऊन मरतात. आजच पुण्याला सकाळी घटना घडली, पहाटे साधारणपणे आताची बातमी आली, परंतु 12 ते 1ला अमरावती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधून आलेले आदिवासी, रोजगार नाही म्हणून आलेले आदिवासी पुण्याच्या फुटपाथवर बसले होते आणि दारू पिऊन एका डंपर चालकाने त्यांच्यावर गाडी चालवली आणि 2 छोट्या मुलांचा आणि काही मोठ्या माणसांचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे. आणि ही घटना हे दाखवते की या देशामध्ये सामान्य माणसाला पहिली म्हणजे रोजगार नाही, रोजगारासाठी ते आले तर त्यांना झोपायला निवारा नाही. असं असताना देशाचं मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ कसं असावं यावर चर्चा आहे. तर अमित शहांना मला हे सांगायचं आहे की देवाचं नाव घेऊन जर तुम्हाला 7 जन्मासाठी स्वर्ग मिळतो याच्यावर तुमचा विश्वास असेल तर अशा स्वर्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वास ठेवला नाही. आणि या देशातल्या 85% OBC, SC, ST या शूद्र अतिशूद्रांना बाबासाहेबांनी संदेश दिला की तुमच्या वाट्याला आलेली शेतजमीन, तुम्ही कसत असलेली शेतजमीन ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि याच पद्धतीनं पाणी हे माणसासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून 14 तळ्याचं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या रायगड जिल्ह्यात केलं. जमीन हक्काचं आंदोलन त्यांनी केलं. याच पद्धतीने जंगलंसुद्धा आमची आहे. आणि म्हणून पृथ्वीवर जगण्यासाठी माणसाला काम, पैसा आणि हे जे जमीन, जंगल, पाणी, हवा
हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. न दिसणारा आकाशातला स्वर्ग महत्त्वाचा नाही. तो स्वर्ग दाखवून पुरोहितशाहीनं, ब्राह्मणशाहीने इथल्या मागासवर्गीयांचं 5,000 वर्ष शोषण केलं, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सुद्धा सांगितलं. परंतु मोहन भागवतांचा हा बौद्धिक वर्ग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये बौद्धिक वर्ग असतो, संस्कार वर्ग असतो. त्या संस्कार वर्गामध्ये अमित शहा बसलेले नाहीत. कारण संघसुद्धा आता बदलत चालला आहे. संघाला सुद्धा आता कळायला लागलं की हे बुवा बापूंचं तत्त्वज्ञान सांगून जास्त दिवस हा देश चालू शकत नाही. या देशातल्या मागासवर्गीयांना आम्ही सर्व प्रकारचे मानवी अधिकार नाकारले. पाणी, जंगल, जमीन, शिक्षण, आरोग्य याचे अधिकार नाकारले. सकाळची पुण्यातली घटना आहे, ती घटना इतकी भयानक आहे की ती जे निरागस बालकं आहेत आदिवासींची, ती रस्त्यावर चिरडली गेली. यामध्ये गृहखातं आहे कुठे? म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या RTOचे पोलीस असतील किंवा ट्रक चालवणारे ड्रायव्हर असतील आणि आपल्याच अमरावती भागातून आलेले आदिवासी रस्त्यावर का झोपतात याचं चिंतन केलं पाहिजे. की अमित शहांच्या भाषणाचा विषय घेऊन तुम्हाला गावागावात जाता येणार नाही आणि ते सांगून चालणार नाही की देवाचं नाव घ्या, तुमचा न्याय होईल. जीव गेल्यानंतर देवाच्या नावाला अर्थ काय, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणूनच अमित शहांचं जे वाक्य आहे ते पूर्णपणे चुकलेलं आहे. की अमित शहांची जी स्थिती असेल तर पंतप्रधानांची काय असेल आणि भाजपच्या इतर लोकसभा सदस्यांची आणि विधानसभा सदस्यांची काय अवस्था असेल. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानकार म्हणून देशाने गौरवलेले असले तरी त्यांचं जे तत्त्वज्ञान आहे ते संविधानाला पूरक आहे. आणि हे तत्त्वज्ञान संविधानाला पूरक आहे म्हणजेच मनुस्मृतीच्या विरोधात आहे, देवांच्या विरोधात आहे. की माणूस हा या देशाच्या केंद्रस्थानी आहे. या माणसाला जर आम्ही न्याय देऊ शकलो नाही तर तुमचा स्वर्ग, आत्मा, मोक्ष हे शून्य आहे. आणि हे माहीत सगळ्या आंबेडकरवाद्यांना माहिती आहे, परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माहीत नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो भारतीय संविधानाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथावर तो भारतीय संविधान लिहित असताना, त्याची कलम स्वीकारत असताना भारताच्या लोकसभेची चर्चा झाली म्हणजे संविधानाच्या बाजूने आणि संविधानाच्या विरोधातली ही सगळी भाषणं भाजपाच्या आणि संघ परिवाराच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पुन्हा पुन्हा वाचावी. आंबेडकरवाद्यांनी हे ग्रंथ मोठ्या प्रमाणात छापून या लोकांना उपलब्ध करून द्यावे. आणि याच पद्धतीने भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा सुद्धा ग्रंथ प्रत्येक भाजपच्या कार्यकर्त्याला आमच्या आंबेडकरवाद्यांनी भेट दिला पाहिजे. आणि खास करून अमित शहाना दिला पाहिजे की भारतीय संविधान वी द पीपल ऑफ इंडिया या भारतीय माणसाला सर्वोच्च मानतं. इथल्या भटजींना, आकाशातला धर्म सांगणाऱ्या, आकाशातला देव सांगणाऱ्या पुरोहितांना नाही. तुम्ही लोक आता या देशामध्ये कालबाह्य झालेले आहेत, म्हणजे अडगळीत पडलेलं सामान आहे, त्यांना बाजूला ठेवायची वेळ आहे. याचा अर्थ असा नाही की तुमचा समूळ नायनाट व्हावा, तर तुमच्या मेंदूमध्ये लोकांना फसवणारे जे तत्त्वज्ञान बसलेलं आहे, स्वर्ग नरक ह्या भाकडकथा सांगून पोट भरण्याची जी युक्ती तुमच्या डोक्यात बसलेली आहे ती तुम्ही काढून टाका. EVMच्या आधारे थोडा वेळ तुम्हाला विजय मिळेल, परंतु लोकांच्या मनात नाही. लोकांना आजही असा प्रश्न पडलेला आहे की अमित शहांच्या या भाषणामध्ये एवढं वाईट काय आहे. त्यांच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे असं लोकांना वाटत असेल, पण तो अपमान केवळ असा अपमान नाही की बाबासाहेब आंबेडकर वाईट आहेत किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा देशात फायदा काय, एवढा देवाचा आहे. तर देव आणि बाबासाहेब आंबेडकर यांची तुलना कधीच होऊ शकत नाही, कारण देव अस्तित्वात नाहीत. आणि बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष आहेत की माणूस म्हणून जीवनाचा प्रत्येक कोपरा, जीवनाचा प्रत्येक क्षण समाजासाठी लावून पिचलेल्या मागासवर्गाला त्यांनी जमीन, पाणी, जंगल, आरोग्य, शिक्षण, आरक्षण या पृथ्वीवरच्या गोष्टी याच जन्मात देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. मेल्यावर जे मिळतं ते खोटं आहे. मेल्यावर काय मिळतं हे पाश्चिमात्य युरोपनं नाकारलं आणि म्हणून त्यांच्याकडे मोठमोठे शास्त्रज्ञ जन्माला आले. आणि म्हणूनच आपल्या देशातले सामान्य शास्त्रज्ञ, सामान्य नागरिक आता विचार करतायत, तुमचा जर विजय झालेला आहे EVMमध्ये तर त्याचा पुरावा आम्हाला द्या. आम्ही दिलेली मतं ती आमच्या कुठल्या उमेदवाराला गेली याचा पुरावा आम्हाला पाहिजे. म्हणजे बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे. ज्या पद्धतीने मनुस्मृती आहे, ज्या पद्धतीने स्वर्ग आहे, ज्या पद्धतीने देव आहे, अशाच पद्धतीनं हे जे तत्त्वज्ञान आहे अमित शहा यांनी मांडलेलं आहे. अमित शहा यांच्याकडून बाबासाहेबांचा अपमान झाला आहे
हे जरी सत्य असलं आणि त्याविरोधात जरी आंदोलनं होत असली तरी ही आंदोलनं भाजप विरुद्ध काँग्रेस एवढ्याच विरोधाभासाची, एवढ्याच भांडणाची असू नयेत असं माझं मत आहे. या देशातल्या प्रत्येक नागरिकावर, प्रत्येक माणसावर आणि पशुपक्ष्यांवर आणि निसर्गावर ज्यांचं प्रेम आहे त्यांनी चार्वाकचं तत्त्वज्ञान पुन्हा एकदा अभ्यासावं. त्या चार्वाकने ही पुरोहितशाही आणि स्वर्ग यासाठी नाकारला, कारण या पुरोहितशाहीनं, या ब्राह्मणशाहीनं या स्वर्गाने आणि नरकाच्या तत्त्वज्ञानी देशाचं हजारो वर्ष शोषण केलं आणि प्रचंड साधन संपत्ती असताना सुद्धा या देशातला नागरिक आजही आरोग्य, हॉस्पिटल, औषधं यांना वंचित आहे. आणि म्हणून कोरोनामध्ये रस्त्यावर माणसं मरत असताना खरं म्हणजे या देशाला आरोग्य मंदिरांची जास्त गरज होती आणि कोरोनामध्ये राम मंदिराची काही गरज नव्हती. असं असताना सुद्धा आत्ता मला गुजरातच्या अज्ञानावर म्हणजे हे अज्ञानाची कीव यायला लागली की गुजरातच्या लोकांना पुरोगामी महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाची फार गरज आहे. आणि अज्ञानाचा दुष्काळ हा गुजरातमध्ये अधिक आहे. पैशाने ते श्रीमंत असतीलही, परंतु या देशामध्ये आणि जगामध्ये सगळ्यात जी गरिबी आहे ही ज्ञानाची गरिबी आहे. आणि अज्ञान हा मोठ्या प्रमाणात, अज्ञानाचा दुष्काळ नाही तर अज्ञान हे मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे. आणि म्हणून अमित शहा यांच्या तोंडी जे उद्गार आले ते उद्गार आहेत की की 7 जन्मासाठी तुम्हाला स्वर्ग मिळू शकतो देवाचं नाव घेतल्यानंतर. अमित शहा हे भारताचे गृहमंत्री आहेत आणि पोलिसांचं एक खातं आहे गुन्हेगारांचा शोध घेण्याचं. आणि म्हणून ज्या ब्राह्मणांनी, ज्याही पुरोहितशाहीनी, ज्या पंडितांनी स्वर्गाकडे बोट दाखवून या देशातल्या सामान्य माणसाचं शोषण केलं, त्या गुन्ह्याचा शोध प्रथम घ्यावा. आकाशात खरोखर देव असेल, खरोखर स्वर्ग असेल तर तो भारतीय पोलिसांनी, गुप्तचर यंत्रणांनी शोधून काढावा. आणि असा जर देव आकाशात नसेल, स्वर्ग आकाशात नसेल, तर त्याच्या आधारे फसवणूक करणारी मंदिरं, त्याच्या आधारे फसवणूक करणारा धर्म यांच्यावर गुन्हे नोंदवावे. आणि म्हणून नेहमी मी बोलत असतो की मनुस्मृतीने जे सांगितलं की स्त्रिया या हलक्या आहेत आणि म्हणून पुरुषांच्या बरोबर त्यांची तुलना होत नाही. माणसाच्या पोटी मुलगा जन्माला आला तो स्वर्ग प्राप्ती करून देतो आणि स्त्रिया हलक्या आहेत आणि म्हणूनच स्त्रियांना लग्नामध्ये हुंडा द्यायला लागतो, त्यांना कमी लेखलं जातं. आणि म्हणूनच लोक गर्भात जन्माला आलेल्या मुलींना, म्हणजे प्रत्यक्ष पृथ्वीवर जन्म घेण्याच्या अगोदर गर्भजल चिकित्सा करून, आजही विज्ञानाचा उपयोग करून गर्भातच मुलींना मारण्याचे प्रकार घडतात. आणि जन्माला आलेल्या मुलींना शिक्षण, धर्म, मानवी अधिकार याचं नाकारण्याचं काम आजही होतं. आणि म्हणून सरस्वतीने नव्हे तर सावित्रीमाईंनी आम्हाला शिक्षण दिलं, शिक्षणाचा अधिकार दिला. हे वास्तवसुद्धा अमित शहाच्या गुजरातला माहीत आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये अमित शहांच्या या शब्दामुळे जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेचं कारण हे वाक्य ठरलेलं आहे. यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान असं त्याला लोक म्हणतात, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञानच जर अमित शहा यांना माहीत नसेल तर ते निरागस बालकासारखे आहेत, त्यांची बौद्धिक वाढ झालेली नाही. आणि म्हणून अमित शहाना आंबेडकरवादी जे स्वतःला म्हणतात, बौद्ध म्हणतात, त्यांनी आजच्या आज हे नेटवरून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि भारतीय संविधानाच्या कॉपी भेट कराव्या. त्याच्यामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया हे वाक्य अधोरेखित करावं. आणि मी अमित शहा यांना सांगू इच्छितो, तुमचं सरकार केंद्रामध्ये आहे, तुमचं सरकार राज्यामध्ये आहे. इथले आगरी कोळी भंडारी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या अलिबागला येऊन नारायण नागू पाटलांच्या घरी राहून बोंबील आणि मासे खाऊन, जे ब्राह्मणांनी नाकारलेलं आहे ते खाऊन भारतीय संविधानाचा खरा अर्थ समजवला. आणि त्यांनी सांगितलं की या देशातली भूमी तुमची आहे, या देशातल्या घराखालची जागा, म्हणजेच आज ज्या प्रॉपर्टी कार्डचा विषय आम्ही ठाणे, रायगड, पालघर, मुंबईमध्ये राबवला आहे की अजूनही स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने पण नाही आणि भाजपने पण नाही आम्हाला गावठाणांमधल्या जमिनी मालकी हक्काने, घरांखालच्या जमिनी दिलेल्या नाहीत. आणि सिडकोसारखी संस्था, एकनाथ शिंदे आम्हाला सांगतायत तुम्हाला भाडे कराराने आम्ही जागा देऊ, तर आम्हाला नकोत, या देशाचे आम्ही मालक आहोत. आता आमच्या घराखालची जमीन, आमची जमीन आम्हाला हवी. हजारो एकर जमीन रिलायन्सनी खोटं सांगून सेजच्या नावाखाली ताब्यात घेतली आणि त्या जमिनीवर एकही प्रकल्प केला नाही. त्या जमिनी आम्हाला परत हव्यात आणि या देशाचा मालकी अधिकार आम्हाला हवा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या जमिनीवर, इथे शेतांवर, इथल्या समुद्रावर, इथल्या निसर्गावर, पशुपक्ष्यांवर प्रेम करायला शिकवलं. आकाशातला स्वर्ग नाकारला, तो स्वर्ग आम्हाला नकोच. या स्वर्गाचं तत्त्वज्ञान सांगणारे तुमचे बुवा बापू पंडित यांनी देशाची खरोखर फसवणूक केलेली आहे.
आणि त्या बुवा बापूंच्या तत्त्वज्ञानाला आमचे अमित शहा बळी पडले आणि त्यांना एवढं कळलं असतं की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वर्ग आणि देव दोन्ही नाकारलाय, तर त्यांनी त्यांच्याबरोबर तुलनाच बाबासाहेबांची केली नसती. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा हजारो वर्ष मागे गेलेली आहे, मनुस्मृतीकडे गेलेली आहे. आणि राहुल गांधींना सुद्धा अमित शहांच्या या वक्तव्याला योग्य उत्तर देता आलेलं नाही. आणि म्हणून याला योग्य उत्तर आहे की या देशातलं जे संविधान आहे ते देव, आत्मा, स्वर्ग, चमत्कार यांना नाकारतं. आणि या देशातल्या स्त्रिया, ओबीसी, SC ST यांना हजारो वर्ष शोषण करून मनुस्मृतिकाद्वारे जे सर्वाधिकार नाकारले ते देण्यासाठी देवाकडे इथला मागासवर्गीय माणूस, इथला आंबेडकरवादी माणूस, इथला बौद्ध, इथला महावीरवादी, इथला चार्वाकवादी कुठल्याही देवतेपुढे भीक मागत नाही. त्याच्या मनगटात ताकद आहे. आणि देशातलं नवीन तत्त्वज्ञानाची सुरुवात लोकसभेतल्या भाषणावर सुरू होईल. माझी विनंती आहे, अमित शहा, नरेंद्र मोदी असतील, राहुल गांधी असतील, की तुम्ही लोकसभेत निवडून गेलेले जरी खासदार असलात तरी भारतीय जो माणूस आहे, आंबेडकरवादी आहे, संविधानवादी आहे, त्यांनी तुम्हाला निवडलेलं नाही. आणि त्यांच्या दृष्टीने निवडून येण्याची तुमची बौद्धिक कुवत नाही. आणि म्हणूनच पुन्हा एकदा मी तुम्हाला यामध्ये कमी दाखवत नाही किंवा हलकं लेखत नाही, तर तुमचं जे अज्ञान आहे त्या अज्ञान भारतीय संविधानामध्ये दूर करण्याची क्षमता आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, चार्वाक, महावीर यांच्या तत्त्वज्ञानात आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, मी सांगितलं ते अंतिम नाही, की मी सांगतोय ते खरं नाही किंवा माझं तेच खरं आहे असं नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं, अत्तदीप भव. लोकसभेत तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा आम्ही सामान्य नागरिक इथून ते बघत असतो आणि त्याची चिकित्सा करतो. ती चिकित्सा तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला. समस्त आंबेडकरवाद्यांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टी यांचे जे खासदार आहेत ते अज्ञानी बालकं आहेत असं समजून भगवान बुद्धांच्या करुणीने त्यांना समजवण्याचा प्रयत्न करा. ते करत आहेत, जे चुका करत आहेत. येशू ख्रिस्तानी सुद्धा अशा प्रकारे चुका करणाऱ्या लोकांप्रती करुणीने आणि प्रेमाने शब्द व्यक्त केले आहेत. कारण जो संपूर्ण सत्य जाणतो तो हिंसेने त्याला उत्तर देत नाही, तो समजवण्याच्या भाषेत देतो. आणि म्हणूनच राजगादीवर किंवा राजसिंहासनावर बसलेले भगवान बुद्ध जेव्हा हे पुरोहितशाहीचं, ब्राह्मणशाहीची फसवणूक पाहतात तेव्हा त्यांचं लक्षात येतं की हातात शस्त्र किंवा राज्य करण्याचा अधिकार असताना लोकांना ईडी लावून किंवा पोलिसांच्या थ्रू मारझोड करून किंवा मिलिटरी लावून गोळ्या घालून जग बदलता येत नाही. जग बदलण्यासाठी राजसिंहासन सोडून घरोघरी जाऊन लोकांना समजावं लागतं. हा भारताचा खरा अहिंसावादी धम्म आहे. तो सांगण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे, लोकांना समजवलं पाहिजे. आणि या देशाला जेवढा धोका हुकुमशाहीपासून आहे तेवढा धोका स्वर्ग, नरक आणि देव यांच्यामध्ये अडकलेल्या राजकारण्यांपासून आहे. आणि म्हणून हे सत्य सांगण्याचा छोटासा मी प्रयत्न केला. उद्या मी अधिक बोलणार आहे, परंतु अमित शहांना माझी विनंती आहे की कुळ कायद्याचं आंदोलन ज्या आगरी कोळ्यांनी कोकणामध्ये केलं, ज्या लोकनेते दिबा पाटलांनी आमच्याकडे 12.5% आंदोलन केलं, त्यांना जर हे तुमचं तत्त्वज्ञान पटलं असतं तर त्यांनी सगळ्यात जास्त देवळं बांधली असती, मंदिरं बांधली असती. आसाराम बापू किंवा अन्य महाराजांप्रमाणे त्यांनी प्रवचनं केली असती. आणि आकाशातला देव तुम्हाला न्याय देईल, मेल्यावर तुम्हाला स्वर्ग मिळेल. आणि आत्ता जे तुमच्या जीवनात वाईट आलेलं आहे ते मागच्या जन्माचं पातक आहे आणि पुढे येणार आहे ते ब्राह्मणांच्या सेवेतून मिळणार आहे, असं खोटं तत्त्वज्ञान या देशाला सांगून स्वतः श्रीमंत झाले असते. पण दिबा पाटलांनी सुद्धा चार्वाकांना म्हणून स्वर्ग नाकारला, बुद्धाला म्हणून देव नाकारला आणि सांगितलं की माझ्या लोकांना 12.5% जमीन, जी आमच्या 100% जमिनीतली 12.5% जमीन आहे ती हवी आहे, तुमच्या हजारो एकरमधल्या जमिनीतली जमीन आम्हाला नको आहे, हे सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि म्हणूनच कोकणामध्ये जे तत्त्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांनी पेरलं आहे ते आई एकविरीचं, भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. ते माणसावर प्रेम करायला शिकवतं. हा माणसाला मिळाला जन्म पुन्हा नाही, म्हणून आपल्या जवळच्या लोकांवर जीव लावा, प्रेम करा, अशा प्रकारचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सांगितले आहे. आणि एवढी गोष्ट सत्ता हाती असताना भाजपाला जर कळला तर निश्चित तुमची सत्ता राहील. आणि तुम्हाला असं वाटत असेल आकाशातला स्वर्ग, देव, चमत्कार, नरक या गोष्टी सांगून देशावर राज्य करता येईल तर ते शक्य नाही. सोशल मीडिया अत्यंत प्रभावी आहे. भारतातल्या घटनेवर इंग्लंडमधले डॉक्टर बोलायला लागलेले आहेत, त्यामुळे आता कुठली गोष्ट लपवलेली राहत नाही. आणि म्हणून हे पुरुषशाहीचं तत्त्वज्ञान आहे, देव, स्वर्ग, आत्मा वगैरे, 7 जन्माचा स्वर्ग वगैरे ते कोणालाही मान्य नाही. आणि म्हणून अज्ञानावर अमित शहा बोलले, म्हणून मी त्यांचं अज्ञान कसं दूर करता येईल हा मार्ग सांगितला. आणि यासाठी सत्तेची काहीच गरज लागत नाही.
हातातली सत्ता सोडून भगवान बुद्धांनी हा मार्ग सांगितला. महावीरसुद्धा राजपुत्र होते आणि भगवान बुद्ध राजपुत्र होते आणि चारवाक घरोघरी जाऊन हे लोकांना सांगत होते की इथल्या जमिनीवर, इथल्या पाण्यावर, इथल्या नद्यांवर, इथल्या समुद्रावर, इथल्या पशुपक्ष्यांवर प्रेम करा, आईवडिलांवर प्रेम करा, भावांवर प्रेम करा, बंधू भगिनींवर, मावशी, पत्नी, आई यांच्यावर प्रेम करा. हेच जीवन आहे. आकाशात स्वर्ग वगैरे काही नाही. आणि स्वर्गाच्या नावाने जो धंदा इथल्या भटशाहीने केलेला आहे, पिंडदान आम्हाला करा, मग त्या मेलेल्या मृत पूर्वजांना चपला दान करा, तुमच्या घोंगड्या दान करा, पलंग दान करा, गाई दान करा. हे स्वतः काम न करता पोट भरण्याचा भिक्षुकशाहीचा धंदा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसने बंद करावा. आणि या देशामध्ये गांधींचं तत्त्वज्ञान आहे चातुर्वर्ण्य समर्थनाचं, ज्या तत्त्वज्ञानानं आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ओबीसींची गुलामगिरी सांगितली, त्या गुलामगिरी विरुद्ध केवळ सुधारणा करून चालणार नाही, तर अशा प्रकारचा धर्म आजही स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात भारताच्या गृहमंत्र्याच्या डोक्यात असेल तर तो दूर करणं हे सामान्य नागरिकांचं काम आहे. आणि म्हणून सगळ्या आंबेडकरवाद्यांना, सगळ्या बौद्ध भिक्षूंना माझी विनंती आहे की या विचारांच्या लढाईत आपण उतरावं. आज जर राहुल गांधींनी हा विषय संसदेत घेतला आहे तर त्याची पूर्ण माहिती त्यांना कदाचित नसावी आणि म्हणून त्यांनी सांगायला पाहिजे की असं जर असेल तर अशा प्रकारचा धर्म, जो अमित शहांचा धर्म असेल, जो देव आणि स्वर्ग सांगणारा धर्म असेल, तर तो बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारला असेल, तर बाबासाहेब आंबेडकरांचं आचरण करून 1956 साली त्यांनी जे धर्मांतर केलं, अशा प्रकारचं धर्मांतर करून स्वर्ग आत्मा नाकारणारा धर्म आम्ही सोडून दिला पाहिजे. आणि विज्ञानवादी, चार्वाकवादी आणि महावीरांचा जो विचार आहे, जो वास्तववादी आहे, तो माणसाला न्याय देणारा आहे, तो आम्ही स्वीकारला पाहिजे. आणि म्हणूनच या देशानं आम्हाला जमिनीचा मालकी अधिकार नाकारला, घरांचा अधिकार नाकारला. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला छोटासा या पृथ्वीवरचा माणसांना सुखी करण्याचा विचार घेऊन आम्ही मुंबईमध्ये, ठाणे, रायगडमध्ये काम करतोय. गरज वाटली तर उर्वरित महाराष्ट्रात आणि देशात जायची आमची तयारी आहे. आणि हा खरं म्हणजे काँग्रेस आणि भाजपाला पर्याय आहे असं मी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमो बुद्धाय. आई एकविरेचा विजय असो.